फ्रेंड्स, तर आपण एक बुद्धिबळाची नवीन ट्रिक बघणार आहोत. ती सुद्धा फक्त 4 मूव्समध्ये चेकमेट होणारी आहे. तर चला सुरुवात करूयात. पण हे जरुरी नाही आहे की प्रत्येक वेळेलाच तुम्ही 4 डावामध्ये मेट करू शकाल. जेव्हा तुमचा अपोनंट आहे तो हा जो पॉन आहे F2 वाला, तो F4ला जेव्हा ठेवेन तेव्हाच हे पॉसिबल होऊ शकते. समजा तुमच्या अपोनंटने हे जर का केलं, म्हणजे F2चा F4ला पॉन ठेवलेला आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर हा जो तुमचा पॉन आहे, कोणता पॉन आहे हा E7 तुम्हाला ठेवायचा आहे E5 वरती. ठीक आहे. आता तुमची जी वजीर आहे तो रिकामा झालेला आहे. ठीक आहे. आता जो तुमचा अपोनंट आहे तो काय करेल, हा जो पॉन आहे G2चा G4ला ठेवेन. ओके. जर का त्यांनी असं नाही केलं तर काय करेन, हा जो त्यांचा पॉन आहे F4चा, ह्या आपल्या पॉनला कॅप्चर करून ठेवेन E5 वरती. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपला डाव आहे, तर आपल्याला ह्याला घाबरवण्यासाठी हा जो पॉन आहे जो आहे D7 आपल्याला D6 वरती ठेवायचा आहे. आता ते काय करतील, ऑफकोर्स हे रदर ते नाही मारू शकत. जर का हे रदरनी मारलं तर त्यांचा हे कॅप्चर लगेच होऊ शकतो. तर ते काय करतील, जो G2 वाला त्यांचा हा जो पॉन आहे G2चा तो ठेवतील G4 वरती ठेवतील. आणि आता ते जो तुमचा अपोनंट आहे तो आपल्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. अडकला म्हणजे काय, डायरेक्ट चेकमेटवर अडकलेला आहे. तर बघा या ठिकाणी हा जो त्यांचा लाजो आहे, ठीक आहे, जी आपली ह्या जो वजील आहे, वजील हा आपल्याला ठेवायचा आहे डायरेक्ट इथे. हा कुठे होता बघा, काय आता हा कुठे होता, D8 वरती होता. आणि आता आपण हा ठेवलेला आहे H4 वरती. आणि डायरेक्टली त्यांचा तुमच्या अपोनंटचा चेकमेट झालेला आहे की नाही. फक्त 4 सालींमध्ये बुद्धिबळाला लाजा गळा आढळतो. चेक अँड मेट. कोणत्याही ह्यानी तो त्यांचा स्वतःचा लाजा वाचवेल. हे इथं ठेवलं, लाजा नाही वाचणार. काही पण जरी केलं तरी हा जो त्यांचा तुमच्या समोरच्या अपोनंटचा लाजा आहे तो अजिबात वाचणार नाहीये. कशी वाटली ट्रिक आवडली असेल आणि तुम्हाला देखील हा गेम चेस बुद्धिबळ खेळायला आवडत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच नवनवीन ट्रिक बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुमच्या देखील फोनची घंटी वाजेल. ट्रिक आवडली असेल तर बाय बाय.